हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज सकाळी उठले आणि आज पण आमच्याकडं पाणी नव्हतं. वृंदाला ठेवलं हॉलमध्ये खेळायला आणि मग मला बनवायचं होतं पिठवणी बनवायला गेले. वृंदा लगेच किचनमध्ये आली. मग किचनमध्ये वृंदाला घेऊनच मग पिठवणी बनवलं. नंतर वृंदाला हॉलमध्ये ठेवलं आणि मग मी पिठवणी घेतलं प्यायला. तर पिठवणी घेतपर्यंत वृंदा पुन्हा आली होती माझ्याकडं किचनमध्ये. मग वृंदाला घेऊनच मी पिठवणी पिले आणि मग त्यानंतर मला वृंदाला औषधं द्यायची होती. औषधं दिल्यानंतर मी पुन्हा गरम पाण्याने ड्रॉप्स वगैरे धुवून ठेवते तिचे. तर आज मला मिसळ खायची होती नाश्त्याला आणि आदित्य माझ्यासाठी मिसळ घेऊन आला होता आणि भाज्या पण संपल्या होत्या, तर मार्केटवरून भाज्या पण आणल्या होत्या. तर मिसळ मी काढून घेतली आणि आदित्यसाठी कचोरी आणली होती. आदित्यला हॉटेलवरती जायचं होतं, मग मी लगेचच आदित्यला नाश्ता करायला दिलं कचोरी आणि मी माझ्यासाठी मिसळ घेतली आणि तोपर्यंत वृंदा खेळत होती आमच्यापाशी हॉलमध्ये. आणि आज आमच्याकडे लाईट पण गेली होती, पाणी पण नव्हतं. 3 वाजता लाईट आली, पाणी पण आलं. तेव्हा मी वृंदाला आंघोळ घातली आणि जेव्हा लाईट नव्हती ना तोपर्यंत मी घरातली सगळी कामं उरकून घेतली होती. फरशी झाडून घरातला सगळा पसारा वगैरे उरकला होता. फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या होत्या, त्या भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या होत्या. आणि लाईट आल्यानंतर मग मशीन लावून घेतली. मशीन लावल्यानंतर मला करायची होती देवपूजा, कारण मी आंघोळ नव्हती केली. आंघोळ झाल्यानंतर मग मी देवपूजा केली. देवपूजा वगैरे झाली. रात्री वृंदाचे पप्पा आल्यानंतर वृंदाच्या पप्पांनी वृंदाला घेतलं आणि मम्मी पप्पा येणार होते आज माझ्याकडं, त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक करत होते. स्वयंपाकामध्ये आज भेंडीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, चपाती, आमरस, भात असं मी स्वयंपाक केला होता. मम्मी पप्पा ते सगळे जेवायला बसले आणि आम्ही जेवतपर्यंत वृंदाला झोपवलं होतं. जेवण झाल्यानंतर वृंदा उठल्यानंतर पप्पांनी घेतलं वृंदाला. आणि जेवण झाल्यानंतर मम्मी पप्पांना जायचं होतं घरी, त्याच्यामुळे आम्ही गेलो मम्मी पप्पांना खाली सोडवायला. मम्मीने घेतलं होतं वृंदाला. मम्मी पहिल्यांदा वृंदाला गाडीत घेऊन बसली होती आणि वृंदाची काहीच रिॲक्शन नव्हती. मग आदित्यने वृंदाला घेतलं, मम्मी पप्पांना बाय बाय केलं आणि मग आम्ही आलो वर. घरात आल्यानंतर वृंदाला ठेवलं खेळायला हॉलमध्ये आणि आदित्यला सांगितलं वृंदावर लक्ष ठेवायला. आणि मला खूपच जास्त भांडे वगैरे घासायचे होते. कंटाळा तर खूप आला होता, पण भांडे मी कधीच ठेवत नाही, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा भांडे वगैरे घासून घेतले. किचन वाटा वगैरे साफ केला आणि त्यानंतर मला घ्यायचं होतं शतावरी दूध आणि मग मी माझ्यासाठी दूध घेतलं आणि त्यामध्ये घेतली शतावरी. ह्या शतावरीचे मला खूप जास्त चांगले फायदे झाले, मी त्याच्यामुळे रोज घेते हे रात्री. तर असा होता आमचा दिवस. बाय बाय.